जास्त काय फरक पडणार नाहीये. त्याचं कारण नारिवली संघानं केलेली पहिल्या इनिंगमध्ये दुवादार फलंदाजी. सलामीवीर फलंदाज नयन पाटीलच्या 59 डावा त्या निर्णायक ठरला या मॅच मध्ये. पाच चेंडू 27 धावेची गरज आहे. चला वे प्लीज थोडा कमी घ्या. थंडीचे दिवस आहेत, संध्याकाळी खूप लवकर अंधार होतो. आज वेळापत्रक आपल्याला वेळ पूर्ण करायचं. यावेळेचा फटका स्क्वेअर ऑफ द विकेट खेळत रन्स देखील चांगला मिळतील. चेंडू स्क्वेअर लाईक बाउंड्री लाईनच्या बाहेरला सिक्सर. एकवीसशे अजूनही गरज आहे. येणारा चेंडू शिल्लक 4. 3 मोठे फटके हवेत 4 बॉलमध्ये. यश आहे विकेट किपरचे प्रयत्न आणि मेल विकेट. या पुढच्या दोन्ही टीम लगेचच रेडी व्हायचंय. या पुढच्या मॅचेस आपल्याला 4 ओव्हरच्या पाहायला मिळतील. खुनीच्या अगेन्स्ट वाडेकर संघ इन ऍक्शन मध्ये. इथं देखील सिंगलच मिळेल. आणि या मॅच मध्ये आता फॉर्मॅलिटी बाकी आहे. लिगल चेंडू जे ते फक्त टाकायचे. विजय तर निश्चित नारिवली संघाचा. फुलटॉस आहे समोर. फटका देखील तेवढा सुंदर खेळलेत. रन्स देखील चांगल्या मिळतील साईड स्क्रीनच्या दिशेनं. हा सिक्सर. जरूर आपल्याला प्रयत्न शेवटपर्यंत पाहायला मिळाले. 22 पात्रेचे अजून एक फटका खेळत हवेत. रन्स देखील इकडनं बघतो आपण. मिळतील पूर्ण 6. मात्र सामना जिंकता आला नाही. या सामना जिंकला मैदानाच्या आतमध्ये पाहतो आपण टीम नारिवली संघानं. अभिनंदन. आठ धावेने बघतो आपण हा सामना जिंकलाय नारिवली संघानं. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच खेळू ज्यांना प्रतिम बॅटिंग केली पहिल्या इनिंग मध्ये खेळत असताना 21 बॉलमध्ये 59 केल्या तो नयन पाटील या मॅचचा मॅन ऑफ द मॅच प्लेयर. या नयन.